नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत वाचाल तर वाचाल या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध. वाचाल तर वाचाल हे वाक्य केवळ एक म्हण नसून ते जीवनाचे खरे तत्वज्ञान आहे. माणसाच्या जीवनात वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचनामुळे माणूस केवळ साक्षर होत नाही, तर तो सुज्ञ, विवेकी आणि विचारशील बनतो. ज्या समाजात वाचनाची सवय आहे तो समाज नेहमीच प्रगतीपथावर असतो. वाचन ही ज्ञानप्राप्तीची सर्वोत्तम साधना आहे. पुस्तकांमधून आपल्याला भूतकाळाचा अनुभव, वर्तमानाचे भान आणि भविष्याची दिशा मिळते. कथा, कादंबऱ्या, कविता, निबंध, चरित्रे, आत्मचरित्रे यांचे वाचन केल्याने आपली भाषा समृद्ध होते, शब्दसंपत्ती वाढते आणि व्यक्त होण्याची क्षमता विकसित होते. विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनाला विशेष महत्त्व आहे. नियमित वाचन केल्याने अभ्यासातील संकल्पना स्पष्ट होतात आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे जाते. पुस्तके ही माणसाची खरी मित्र असतात. ती कधीही फसवत नाहीत, दुःखात आधार देतात आणि अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवतात. महान व्यक्तीची चरित्रे वाचल्याने त्यांच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर व्यक्तींच्या विचारांमुळे आपले जीवन समृद्ध होते आणि देशप्रेमाची भावना दृढ होते. आजच्या आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे वाचनाची आवड कमी आहे ही चिंतेची बाब आहे. डिजिटल माध्यमे क्षणिक मनोरंजन देतात, परंतु पुस्तके दीर्घकाळ टिकणारे ज्ञान आणि संस्कार देतात. वाचनामुळे माणसाची एकाग्रता वाढते, विचारांची खोली वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते. वाचनाचा प्रभाव केवळ वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नसतो, तर तो सामाजिक जीवनावरही पडतो. वाचलेला माणूस सहिष्णु असतो, इतरांचे विचार समजून घेतो आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणतो. म्हणूनच प्रत्येक घरात एक छोटं का होईना पण वाचनालय असणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची सवय लावली पाहिजे. शेवटी असे म्हणता येईल की वाचाल तर वाचाल हा केवळ सल्ला नाही, तर यशाचा मंत्र आहे, जो
वाचतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःचे जीवन उजळवण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी वाचनाची कास धरली पाहिजे. चला तर मग दररोज थोडा वेळ वाचनासाठी देऊया आणि उज्ज्वल भविष्य घडवूया. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा व्हिज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.